नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झणझणीत असा नागोरी दाल तडका बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हा दाल तडका बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 1.5 वाटी अख्खे मसूर घ्यायचे आहेत। आता हे मसूर आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण 7 ते 8 तासांसाठी हे भिजत घालणार आहोत। 7 ते 8 तासानंतर यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे मसूर आता आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे। त्यासोबतच 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग आपण घालणार आहोत। आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे। त्यासोबतच 2 बारीक चिरलेले कांदे देखील घालायचे आहेत। आता हे कांदे आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटानंतर यामध्ये मी 3 टोमॅटोची पेस्ट घालणार आहे। आता ही पेस्ट देखील आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आणि ग्रेव्हीतून तेल देखील सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजला आपण काही मसाले ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत। मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि मसाले आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत। पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंग देखील खुलून येतो। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे। आता या स्टेजला आपण जे मसूर शिजवून ठेवलेले होते ते आपण कढईमध्ये घालणार आहोत। आता हे शिजलेले मसूर आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ग्रेव्हीमध्ये आपण 3 वाट्या पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर भाजी आपण एकदा परतून घेणार आहोत आणि ही भाजी आता आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली मसूरची भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजीसाठी आता आपण तडका तयार करणार आहोत। तडक्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे। त्यासोबतच 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, आल्याचे काही काप आणि 2 जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। आता हे सर्व आपण मिनिटभर परतून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत। त्यासोबतच यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याला आपण व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला तडका अगदी तयार आहे। आता हा आपण भाजीमध्ये घालणार आहोत। अशा प्रकारे हा तडका आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता राजस्थानी ढाबा स्टाईल नागौरी दाल तडका अगदी तयार आहे। हा नागौरी दाल तडका जीरा राईस सोबत अप्रतिम लागतो। त्यासोबतच तुम्ही पुरी, पराठा, नान यासोबत देखील याला एन्जॉय करू शकता। जबरदस्त चवीचा हा दाल तडका तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।